हा ऋषी कदम आज पोटाची भ्रांत असलेल्या अनेक गरीब गरजूंचा तारणहार आहे. 2 वेळच्या अन्नासाठी कसरत करावी लागणाऱ्या लोकांच्या तोंडात अन्न भरवणाऱ्या या ऋषीला कित्येक वर्षापासून त्यांची ही कसरत पाहवत नव्हती आणि त्यातूनच ऋषीला शक्कल सुचली. समाजाचं काही देणं लागतो या भावनेने झपाटलेल्या ऋषीने foodforall.com नावाच्या वेबसाईटद्वारे गरजूंच्या पोटाची सोय केली. मुंबई ठाण्यात ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जात आहे हे कळताच तिथून ते अन्न गोळा करून शहरातल्या गरीब वस्त्यांमधल्या मुलांना देण्यास ऋषीने सुरुवात केली. डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही एक एक्झिबिशन केलं होतं नेस्कोला. त्या ठिकाणी फूड वेडिंगच्या रिलेटेड, तर त्या ठिकाणी अन्नाची नासाडी हा सब्जेक्ट मला मिळाला. तर त्यावर बरंच रिसर्च आम्ही केला आमच्या टीमनं आणि त्यातून असं कळून आलं की 2013चा जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे की टोटल वेगवेगळ्या कारणांनी 55,000 करोडची अन्न भारतातून दरवर्षी वाया जात असतं. तर ह्याच्यावर खूप असं अभ्यास म्हणजे ह्यात कोणीतरी काम करणं गरजेचं आहे प्रॉपर वेनं. म्हणून आम्ही ते काम सुरू केलं आणि आता सक्सेस रेशिओ दिसतात. आमचे व्हॉलेंटियर्स आता वाढत आहेत, अराउंड 30 व्हॉलेंटियर्स आहेत सध्याचे. आणि मुख्यतः हे काम करण्याचं तंत्र आम्ही लेगवर्क वगैरे बरंच प्रॅक्टिकली आम्ही गेली 5 महिने हे केलं, कलेक्शन करून आम्ही ह्या साऱ्या गोष्टी शिकलो. पण त्यातून टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही जो ॲप आणला तो लोकांना बरंच सोयीस्कर असेल, कारण का सध्या जी टेक्नॉलॉजी आपण वापरतो ॲपच्या दृष्टीने किंवा वेबसाईटने, तर फोटो काढून आपण त्यावर जी माहिती असते ती अपलोड करू शकता आणि तिथून जे आमच्या एरियातले म्हणजे प्रत्येक एरियातले व्हॉलेंटियर्स असते त्यांना ती इन्फॉर्मेशन इंडिकेट करते आणि सोबतीला त्या एरियातले डोनेशन सेंटर्स पण आम्ही फीड करायला सुरुवात केली. म्हणजे लोकांचं अन्न अर्धा तासात ते रेस्क्यू होऊन चॅनलाइज होईल आणि अन्नाची नासाडी वाचेल आणि प्रॉपर लोकांना ते मिळेल. सध्या ऋषी कदमसोबत 30 स्वयंसेवकांची टीम काम करते. ऋषीने सध्या मुंबई, नवी मुंबईसह इतर शहरातल्या काही कंपन्यांमधल्या कॅन्टीनमधून अन्न गोळा करण्यास सुरुवात केली आहे. फक्त संकेतस्थळाचाच वापर न करता मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न ऋषीने सुरू केला आहे. रोजगार हे कसं इतर NGOज पण यांना स्वयंरोजगार किंवा स्किल इंडिया हे जे प्रोजेक्ट आपल्याला राबवले जातात, तर त्याच्यासोबत इतर NGOजना पण यांना मी कलेक्ट करतो आणि जेव्हा मी ग्राउंड ॲक्टिव्हिटीज किंवा कंपन्यांशी बोलतो तर त्या कंपन्यांमध्ये पण काही वेकन्सीज असतात की लोडर, स्किल, अनस्किल लेबर्स वगैरे. तर त्यावेळेला यांना मी कनेक्ट करून ते पण हे होतं. 1-2 लीड्स चांगले आलेले आहेत. तर 3 जणांना आत्तापर्यंत जॉब मिळालेत लोडर्सच्या रूपाने. तर असं त्यांना फ्री हा फंड न देता पण काही दिवसानंतर त्यांच्याकडनं आपण स्वच्छ भारत अभियान किंवा स्वतःचंच जे मोहल्ला आहे किंवा आपला जो एरिया आहे तो साफसफाई करणं किंवा त्यांच्यामध्ये थोडंसं राष्ट्रीय भावना कसं निर्माण होईल, जागृत करणं, ह्याच्यावर आमचं आता रिसर्च चालू आहे. तर तो आम्ही त्यातून लवकरच आम्ही यांना त्यात हे करू, कारण का प्रत्येकाचा समाजाचा जो घटक असतो तो जागृत करून एक त्यांना आपण कन्वर्ट करणं की एक स्किल्ड मॅनपॉवर, ह्याच्यावर आमचं भर राहील. गरीब आणि गरजू नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन अन्न देण्याचं काम सध्या ऋषी नित्य नियमाने करतोय. मात्र त्याचवेळी गरिबांना रोजगार देण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने सुरू केलाय. ऋषीच्या या उपक्रमात सहभागी झाल्याने समाजाचं ऋण काही अंशी फेडल्याची भावना स्वयंसेवकांनी व्यक्त केली आहे. जेवण वगैरे भेटतं त्याच्यामुळं आम्ही वाटप करतो इथं आणि पोरं इथले सगळे घेतात, खातात, मजामध्ये आहे, थोडे चांगले व्यवस्थित. आणि असंच जरी काही भेटलं पुढं भेटलं जेवण आणि आणखीन पोरांना म्हणजे असं देऊ आम्ही, असं हे काय करू, म्हणजे असं देणारं आणि भरपूर पाहिजेत. असं सगळ्यांना आवडतं आणि म्हणजे ते लोक काय सांगतात असे म्हणजे आणा आणि सगळे खुश राहू असे वगैरे हे सांगतात. या उपक्रमासाठी मुंबईतल्या डबेवाल्यांचा हातभार लागल्याचंही ऋषीने म्हटलंय. परदेशात खास करून फ्रान्समध्ये अन्न टाकून देणाऱ्यावर निर्बंध आहे. त्यामुळे भारतात गरजेपुरतं अन्न शिजवण्याची मानसिकता रुजायला हवी असं ऋषी म्हणतोय. भारतात सर्वाधिक 55,000 कोटींचं अन्न दरवर्षी वाया जातं आणि जगभरात हा आकडा 7 लाख कोटींचा आहे आणि म्हणूनच ऋषी कदमचं हे काम कौतुकास्पद आहे. कॅमेरामॅन मनोज खेतलेसह महेश बागल, साम TV, मुंबई.